संख्येनं आज शिराळ्याच्या दिशेने यायला लागलेला आहात। याचा अर्थ सरळ आहे की सतोबाचा विजय हा कमीत कमी 25,000 पेक्षा जास्त मतांनी होणार आहे। या ठिकाणी वाळवा तालुक्यातील जी गावं आहेत त्यामध्ये शिव्याप्पा आहेत, डॉक्टर प्रतापराव पाटील आहेत, सम्राट बाबा महाडिक आहेत, म्हणजे नानांच्या विचाराचे सर्व आम्ही मंडळी वाळवा तालुक्यातील या कोकणातल्या वाघाच्या बरोबर खंद्याला खंदा लावून आम्ही उभा राहिलेलो आहे। कारण काही झालं तर विजयाची पताका 23 तारखेला आपल्याला फडकवायची आहे म्हणजे आहे। तुम्ही वाळवा तालुक्यातल्या 48 गावांची चिंता करू नका, हिने किती बी न्याट करून दे, साखऱ्या पोत्यात भरायच्या ऐवजी पोत्यात काही बी भरून देते, पण यांचं पोत आम्ही यांच्या गळ्यात अडकून शिराळ्याला पाठवणार म्हणजे पाठवणार। आता 10-12 दिवस फक्त तुम्ही आपलं गाव सांभाळा। काही लोक म्हणतात ही धनशक्तीच्या विरोधातली लढाई आहे, पण मी सांगतो या धनशक्तीला ही जनशक्ती या निवडणुकीमध्ये हरवल्याशिवाय शांत बसणार नाही। काही लोकांना वाटतंय की दिवाळीचं बडाम जरा तुरड्या भरून गावाकडे येईल, पण आपण गावगाड्यातली माणसं आहे, बडाम आणायचं आणि तुरड्या मोकळ्या पाठवायच्या। कारण या तालुक्यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये असा कोणता मोठा उद्योग आला की या तालुक्यातल्या गावगाड्यातल्या शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या 12 बुलतेदाराच्या मुलाला हाताला काम मिळलं असा एखादा तरी उद्योग सांगा। बर त्यांचा साखर कारखाना आहे, अरे बारामतीला 11.5% रिकव्हरी आहे साखर कारखान्याची, आणि तिथं उसाला भाव किती 3600, इथं 12% रिकव्हरी, उसाला भाव किती आहे 3000, म्हणजे 500-600 रुपये बारामतीपेक्षा एका टनाला भाव इथं कमी। 100 टन वाल्याचं किती नुकसान झालं, 60,000 रुपये झालं। 200 टन वाल्याचं 1.25 लाख झालं। अरे पैसे किती आणणार आहे, किती दिवस शेतकऱ्याचं खरं लुटणार आहे, हा प्रश्न त्यांना आपल्याला विचारायचा आहे। अरे या शिराळा तालुक्यातली कड्या कपारीतली शेतकऱ्याची लेकरं पोटाची खळगी भरायला मुंबईच्या दिशेने जात आहेत, वाशी मार्केटमध्ये हमाली करत आहेत। अरे त्यांच्या पाठीवरचं वजन उतरलं पाहिजे म्हणून तुम्ही कोणतं 10 वर्षामध्ये काम केलं ते या शिराळा तालुक्याला येऊन पहिल्यांदा तुम्ही खऱ्या अर्थानं सांगा। काही केलं नाही त्यांच्यासाठी। बर ज्या सरकारमध्ये तुम्ही आहात त्या सरकारमध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर तुम्ही काही बोलला का? खरोखर शिराळा तालुक्याचा आमदार शेतकऱ्याच्या प्रश्नावर, शेतमजुराच्या प्रश्नावर, 12 बुलतेदाराच्या प्रश्नावर बोललेलं सभागृहातलं एखादं भाषण आहे का हो? आठवा। बर तिने एखादा प्रश्नावर आवाज उठवला या आणि अख्खा मीडिया त्यांच्या भोवतानं उभा राहिला या। तुम्ही एवढा सुंदर चांगला प्रश्न विचारला, ही बुद्धी तुम्हाला आली कुठून? हिने जर एखादा प्रश्न विचारला सभागृहात तर सगळं सभागृहातले सदस्य बाहेर जातील की आज बोलायला कसं लागलं। अरे 10 वर्षामध्ये तुम्ही एकही शब्द विचारला नाही। बर त्यांना एवढं विचारा की 10 वर्षामध्ये तुम्ही ज्या ज्या सरकारवर होता तिथं जनतेसाठी
तुम्ही काय काम केलं? काही नाही. फक्त यांनी अनुदान आणली, यांनी यांच्या स्वतःच्या संस्था मोठ्या केल्या, यांनी यांच्या लेकरा बाळांना अभिषेक केला, कार्यकर्त्यांना आणि गावातल्या सामान्य माणसाला यांनी काही दिलं नाही. आणि म्हणून आपल्याकडे सांगायला भरपूर आहे. त्यांना एक आपण म्हणू की तुम्ही आमच्यासाठी काय केलं, आणि आम्ही सतुभावनी गावासाठी, गावगाड्यासाठी, महायुतीनं, एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारनं काय केलं आपण हिशोब मांडूया. सुखदेव तात्यांनी सांगितलं, मी तुम्हाला सांगतो, महायुतीच्या सरकारनं आज इथं आपण सगळी गाई म्हैशी पाळणारे लोक आहे. अरे प्रति लिटर दुधाला 7 रुपये अनुदान आज आपलं सरकार देत आहे. का तर गावातला शेतकरी जगला पाहिजे. आणि कोरोनाच्या काळामध्ये अरे दूध घरात आम्ही ठेवलं, बाहेर विकता आलं नाही. अरे कोरोनाच्या काळामध्ये 1 रुपया तुम्ही आम्हाला दिला नाही, पण आज आमचं सरकार 7 रुपये देत आहे प्रति लिटर दुधाला अनुदान. शेतकऱ्याच्या खात्यावरती आमचं सरकार अरे 12,000 रुपये देत होतं. आता आपला नवीन जाहीरनामा आला, काय आला? शेतकऱ्याच्या खात्यावरती 12,000 रुपयाच्या ऐवजी आता आपल्याला वर्षाला 15,000 रुपये मिळणार आहेत. 15,000 म्हणजे महिन्याला किती? 1250 रुपये. माझ्या लाडक्या बहिणीला आपण 1500 रुपये देत होतं. आपलं सरकार आल्यावर आता परत आपण किती करणार आहे? 2100 रुपये. 2100 अधिक 1250 किती झालं महिन्याला? 3,350 रुपये. त्या आमदाराला विचारा, तू 3 पैसे तरी दिलंस का? आता निवडणुकीत काय देणार? 1 चपटी, 4 फोड, वाटीवर रसा आणि 5 वर्ष बोंबलत बसा. अरे आमच्या सरकारनं आम्हाने 3350 रुपये दिलं. अरे जर माझ्या घरात 3350 येत असतील तर माझं मत कुणाला? सतुभाऊला, कमळाला. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर सतुभाऊकडे पाठ फिरवली तर 3350 बी गेलं. तिने आता सांगितलंय की आमचं सरकार आलं की आम्ही 3000 देणार. मग तुम्ही ही योजना चालणार नाही. ही योजना फसवी आहे. तुम्ही कोर्टात गेला, तुम्हीच म्हणला हे पैसे द्याला, यांच्या तिजोरीत पैसे नाहीत. मग आता 3000 कसं म्हणायला लागला? आता काय कुबेराकडे वर जाऊन खाली आला का? अरे आता कसं बोलायला लागला? म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी जसं रेड्याच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर रेडा वेद बोलायला लागला, तसं एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस, अजितदादा यांनी या रेड्यांच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर हे रेडे आता आपली भाषा बोलायला लागलेले आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, हे रेडे काही देणार नाहीत. त्याचं कारण लबाडाच्या घरचं अवतान जेवल्याशिवाय खरं नसतं. कारण गेल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये हे म्हणलेले होते, 1 रुपये आम्ही सर्व आरोग्य मोफत देणार. काय दिलं बाबा? अरे आपल्या सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधीतून आपण 400 कोटी रुपये दिलं. त्याने किती दिलं? 4 कोटी रुपये दिलं. अरे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना पूर्वी 1.5 लाख रुपये होती. गरीब आजारी पडलं तर त्याला 1.5 लाख मिळायचं. आता आपण ती योजना किती लाखाची केली? 5 लाखाची केली. 5 लाखाची. अरे गरीबाला मोठ्या आजारावरती उपचार करता आला पाहिजे म्हणून आता 5 लाख रुपये गरीबाला मिळणार आहेत. दुसऱ्या बाजूला शेतकरी भावांनो 7.5 HP पर्यंत
वीज आता आपल्याला मोफत दिली म्हणजे बटन दाबायचं घरात झोपायचं. किती बी पाणी शेतात फिरलं तरी 1 रुपया विजेचं बिल आपल्याला येणार नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला शेतमजुराला 12 गुंठेदाराला बरोबर घेऊन जाणार सरकार कोणतं असेल तर महायुतीचं सरकार आहे. आणि सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगतो आपला जाहीरनामा निघाला आपण सांगितलं आमचं सरकार आलं की आम्ही राज्यातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी देणार आहे. कर्जमाफी गावात जाऊन प्रचार करा. वीज मोफत कमळाला मत. दुधाला 7 रुपये अनुदान कमळाला मत. बहिणीला 2100 रुपये मानधन कमळाला मत. शेतकऱ्याला कर्जमाफ कमळाला मत. एवढंच जाऊन बोलायचं. सोशल मीडियावर काय बी टीका आली उत्तर द्यायचं नाही. खाली फक्त म्हणायचं वनली सतुभाऊ कमाल वनली सतुभाऊ कमाल. बाकी काय बोलायचं नाही. आणि मला माहित आहे लाडकी बहीण यावेळी सतुभाऊच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार आहे. बाबांनो खऱ्या अर्थानं सतुभाऊ सारखा एक प्रेमळ सज्जन व्यक्ती आज तुमच्या समोर उमेदवार म्हणून उभा आहे. नम्रता शिकावी ती सतुभाऊंच्याकडून शिकावी. सोजळपणा शिकावा तो सतुभाऊकडून शिकावा. अरे कुणी बी यावं आणि त्या माणसाच्या हाताला मनगटाला धरावं आणि सतुभाऊ आमच्या घरात चला यायला लागतंय. तो नम्रतेनं माणूस येईल पण येताना मोकळ्या हाताने येत नाही. जर वयोमानानं जर मोठा माणूस असेल वडिला समान तर त्याच्या पायाकडे हात जातात. फक्त सतुभाऊचं हे ध्यानात ठेवा. फक्त सतुभाऊचं समोरच्या माणसाची आणि सतुभाऊची अशी तुलना करा. अरे देशमुख साहेबासारखा माणूस ज्यानं या दर्या खोऱ्यात राहणाऱ्या माणसाचं भविष्य उज्ज्वल केलं. देशमुख साहेब आयुष्यभर लहान लेकराला सुद्धा आवाज जावं म्हणून बोलवत होते. अरे त्यांचं लेकरू आज आपल्या समोर उभा राहिले. आणि म्हणून खऱ्या अर्थानं देशमुख साहेबांच्या आयुष्यामध्ये त्यांनी अनेक माणसं घडवली उभा केली नम्रता ठेवली. कधीही कुणाला ते मागसर म्हणले नाही. परंतु शेवटच्या काळामध्ये आजारपणामध्ये सुद्धा ज्यावेळी देशमुख साहेब विधानसभेचे सभापती होते त्यावेळी त्यांच्यावरती अविश्वास ठराव आणला. हा कोकणातला माणूस हा सांगत होता अरे मी आजारपणात आहे 1 महिनाभर थांबा. 1 महिना झाला की मी राजीनामा देतो. पण या राष्ट्रवादीवाल्यांनी ऐकलं नाही. त्यांच्यावरती सभागृहामध्ये अविश्वास ठरावा दाखल केला आणि आजारपणात त्यांची खुर्ची काढून घेतली. हा माणूस सभागृहामध्ये म्हणला की मी आझाद शत्रू आहे. मी कुणाला दुखवलं नाही. मी कुणाचा अपमान केला नाही. मी कुणाबद्दल वाईट बोललो नाही. जे काय करता आलं ते मी चांगलं केलं. पण तुम्ही आज माझ्यावर का अविश्वास ठराव दाखवताय. अरे मी स्वतः राजीनामा द्यायला तयार आहे. मला अपमानित करू नका. पण सत्ता ही जर डोक्यात गेली तर डोक्यातली सत्ता ही मस्तवाल बनते. आणि एका सज्जन माणसाला त्या खुर्चीवरून अपमानित करून बाजूला केलं. परत त्या अपमानाचा बदला आता आपल्याला घ्यायचा आहे आणि दुसऱ्या सज्जन माणसाला त्या खुर्चीवर आपल्याला बसवायचं आहे. हे स्वप्न देशमुख साहेबांचं हे स्वप्न आपल्याला या निवडणुकीमध्ये पूर्ण करायचं आहे. अरे किती धन दौलत असेल पण झोपडीतला माणूस कधी कुणाच्या महालात आपले लेकरं बाळ घेऊन आसऱ्याला जात नसतो. तो झोपडीत राहत असतो. आणि मागून आणलेली दिवाळी तिची लेकरं बाळ खाताना अंगणामध्ये नाचत असतात. अरे तुमच्याकडे धन दौलत असेल आम्ही झोपडीतली माणसं असू पण आम्ही आमच्या अंगणामध्ये सतुभाऊला घेऊन 23 तारखेला आनंदानं नाचणार आहे हे ध्यानात ठेवा. आणि म्हणून ही निवडणूक प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची ही निवडणूक आहे.
एका बाजूला सत्ता, पैसा आणि मस्ती, आणि दुसऱ्या बाजूला सामान्य माणसाची काळजी, नम्रता, सौजन्यता आणि प्रेमळ स्वभाव, अशी लढाई या मतदारसंघामध्ये होत आहे. आणि म्हणून तुम्ही गावागावामध्ये, भागामध्ये 8-10 दिवस पायाला भिगरी बांधा. सतुभाऊच्या बरोबर आदरणीय देवेंद्रजी आहेत. अरे किती भाग्यवान आहे आपण. या सतुभाऊंचा स्वभाव, त्यांचं वागणं, त्यांचं राहणीमान, अरे हे कुठवर कळलं? दिल्ली पर्यंत कळलं. आणि म्हणून आज देशाचे गृहमंत्री सुद्धा सत्यजित भाऊला विजय करा म्हणून सांगायला आज तुमच्यापर्यंत यायला लागलेले आहेत. हे आपलं भाग्य आहे. हे कुणालाही भाग्य मिळत नाही. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये तुमच्या समोरच्या उमेदवाराचे बडे बडे नेते येतील. ते जमिनीवरचं बोलत नाही, ते आभाळातलं बोलतात, आकाशातलं बोलतात. अरे परंतु वाकुर्डे बुद्रुक योजना, हिला पैसा कुणी दिला? 1995 साली महायुतीनं दिला. नंतर 2014 साली देवेंद्र फडणवीसच्या सरकारनं दिला. आणि आता एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारनं दिला. सतुभाऊ जर निवडून आले तर या भागातल्या तरुणाच्या हाताला पहिल्यांदा काम देण्याची भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे. ही शिराळा MIDC, या MIDC मध्ये एखादा मोठा प्रकल्प आणून त्या माध्यमातून या भागातल्या 15-20 हजार तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. हे सतुभाऊचं विजन आहे. शिराळा तालुका हा पर्यटन म्हणून तालुका नवा रूपाला आला पाहिजे, हे विजन सतुभाऊंचं आहे. आणि म्हणून मला वाटतं की या निवडणुकीमध्ये आपण सतुभाऊच्या पाठीशी उभा राहावा. मी 6 वर्ष आमदार आहे. माझं गाव शिराळा मतदारसंघात आहे. सतुभाऊ आमदार, एकावर एक फ्री. आम्ही दोघं सुद्धा या तालुक्याचा विकास इतका करतो की पुढच्या 5 वर्षात काम शिल्लक ठेवणार नाही, एवढा विकास करतो. आणि म्हणून कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपण भाऊला विजय करूया. मित्राला, पाहुण्याला, ओळखीच्याला गावागावात फिरून सगळ्यांना सांगूया की एक सज्जन माणूस निवडून आला पाहिजे, नम्रता असणारा माणूस निवडून आला पाहिजे, पायाकडे हात आणि डोकं झुकणारा माणूस निवडून आला पाहिजे, हात दाखवला की गाडी थांबवणारा माणूस निवडून आला पाहिजे, समोर उभा राहिलो की हात जोडणारा माणूस निवडून आला पाहिजे. ही भूमिका गावागावात जाऊन पटवून सांगूया. आणि येणाऱ्या 23 तारखेला सतुभाऊला महाराष्ट्राचं नवं सरकार बनवायला मुंबईला पाठवूया, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. इथंच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. मोठं मन आणि दिलदार मन कसं